कुणाची नाही कुणाच्या बापाची. धन्यवाद. रक्त सांडले ज्या वीरांनी या धरणीसाठी त्यांना प्रणाम शतकोटी. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. या क्रांती दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं त्या सर्व क्रांतीवीरांना आपल्या साऱ्यांच्या वतीनं शतशत नमन करतो. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या आंदोलनासाठी उपस्थित तालुक्यातील सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर झुक 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, चाकणची MIDC पाहूया आणि राजांच्या गावाला जाऊया, हे आमचं स्वप्न कधी साकार होणार हे आम्ही आमच्या लहानपणापासून आपण सारेजण बघतोय. खरं तर अशा पल्लवीत व्हायला लागल्या होत्या मागच्या 10-12 वर्षामध्ये. आता रेल्वे होईल, मग रेल्वे होईल. सुरेश प्रभूजी गेले, सुरेश कलमाडीजी गेले, मधु दंडवते साहेब गेले, जॉर्जी गेले. नंतरच्या काळामध्ये आपल्या अशा पल्लवीत झाल्या, काहीतरी होऊ लागलं. आपल्या सगळ्यांना वाटलं आता रेल्वेचा रूळ आपल्याकडे पडणार आणि रेल्वेची विसल, रेल्वेचा भोंगा आपल्याला ऐकायला येणार. त्याच्यातही खोडा आला. एक 4 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, रेल्वे आपल्याकडे मंजूर झाली. 1600 कोटी का 1600 कोटी रुपये मला वाटतं त्याच्या आराखड्यासाठी मंजूर झाले. आमच्या नारायणगाव, युरेतर्फे नारायणगाव या परिसरातून झाडं मोजली, जागा मोजल्या, घरं मोजली, विहिरी मोजल्या. मग आम्हाला वाटायला लागला आता 100% रेल्वे होती. काहींना वाटलं की रेल्वे होऊ नये वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता मला एक कळत नाही, आपण यापूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की GMRT. मला एक कळालं नाही. कुणी गडबड करू नका, फक्त ती अँब्युलन्स जाऊ द्या. मला वाटतं ही रेल्वे व्हावी, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे व्हावी, याकरता महारेल अर्थात MSRIDC जाऊ द्या, त्याला जाऊ द्या, थोडी जागा करून द्या. थोडेसे बाजूला व्हा. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून एक कंपनी स्थापन झाली. 50% भाग राज्याचा, 50% भाग केंद्राचा. आणि आता आपल्याला वाटलं की 100% आपल्याकडे रेल्वे होणार. त्याच्यात माशी शिंकली. कुणीतरी नवीन वैष्णव म्हणून आले. याला वैष्णव म्हणजे खरं तर पंढरीचा वारकरी वाटतो, आपल्याला चांगलं वाटतं. पण या वैष्णवांनी एक वेगळीच घोषणा केली आणि अलाइनमेंट बदललं आणि म्हणले की नारायणगाव मार्गे किंवा चाकण, खेड, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे जाणारी रेल्वे कुठून तरी दुसरीकडे जाणार. मला काय कळत नाही आपण काय पाप केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या तालुक्यामध्ये शिवनेरीवरती जन्म घेतला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणारी रेल्वे इथं होत नाही. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणपती बाप्पाकडे, वरदविनायकाकडे जाणारी रेल्वे होत नाही. खरं तर आपलं दुर्दैव आहे. साऱ्यांनी खरं तर GMRTला हे केलंय. माझं स्वतःचं किंवा आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे, GMRTमुळे जर आम्हाला रेल्वे येत नसेल तर ती GMRT देखील गुंडाळून तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा, आम्हाला गरज नाही. मगाशी अनेकांनी सांगितलं GMRTसाठी अनेक आंदोलनं झाली. स्टाफ मध्ये कोण आणि किती लोक आपल्या जुन्नर तालुक्यातले जे खरं तर तिथं शोधलं पाहिजे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीमध्ये सगळे जुन्नर तालुक्यातले किंवा परिसरातले आपले लोक आहेत. GMRTमुळे कोणतीही अडचण नाही. मगाशी सुजित भाऊंनी सांगितलंय GMRTच्या लोकांबरोबर आपलेही संबंध आहेत, फक्त वेगळी काहीतरी कारणं दिले जातात. GMRTचं बहाणा आहे, रेल्वे यहाँ से भगाना आहे, दुसरी काहीच गोष्ट नाही. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, सगळ्यांना सगळी सूत्र माहिती आहे. तर रेल्वे इथून गेली, रोजची आमची पोरं कॉलेजला जाणारी पुण्याला रोजच्या रोज घरी आईवडिलांमध्ये कुटुंबामध्ये येतील. आम्हाला या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना, नोकरीवाल्यांना इथून पुण्यात जायला लागतंय. पुण्यावरचा ताण कमी होईल. खरं तर माझी प्रशासनाला विनंती आहे, केवळ केंद्र सरकारला दोष देऊन चालणार नाही. कारण या रेल्वे महारेल जे स्थापन झालंय त्याच्यामध्ये 50% राज्य शासन आहे आणि 50% केंद्र शासन आहे. आपण सगळ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरती दबाव आणून हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे, ही आपली मागणी आहे. खरं तर मगाशी कुणीतरी सांगितलं आजचं आंदोलन थोडं शांततेत आहे, पण या पुढच्या काळात जर ही रेल्वे मार्ग इथून जाते असं कळलं
तर आपल्याला उग्र आंदोलन बाबूभाऊ आपल्याला करावं लागेल संतोषाना, आणि ती तयारी देखील या शिवजन्मभूमीतल्या सर्व नागरिकांची आहे. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. अगदी 4-5 दिवसामध्ये विशेष धन्यवाद दिले पाहिजेत. कोणाचं नाव घ्यायचं नाही आपण असं म्हणालो, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं बाबूभाऊ लीड केलंय, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सत्यजितदादा तांबे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन केलं आणि अगदी पुण्यापासून नाशकापर्यंत सगळ्यांना एकत्र आणून, सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र आणून आजचं हे मोठं आंदोलन केलंय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शांत बसून चालणार नाही. या पुढच्या काळामध्ये जर आपल्याला रेल्वे आपल्या मार्गाने होत नाही असं जर वाटलं तर 100% हिंसक आंदोलन आपल्याला करावं लागेल. सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा ही पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आमच्या नारायणगाव जुन्नर तालुक्यातून जावी, ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.